जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडले. हा नेत्रदीपक रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी बेलवाडी आणि परिसरासह विविध भागातून आलेल्या हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. टाळ मृदुंगाचा गजर, तुकोबारायांचा जयघोष आणि वारकऱ्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघालं. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मजल दर मजल करत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतोय. बेलवाडी येथे पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने गोल रिंगणाला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी पद्धतीने गोल रिंगण सुरू झाले. मेंढ्यांचे गोल रिंगण पार पडले. त्यानंतर बंदोबस्तासाठी तैनात असलेले होमगार्ड आणि पोलीस, डोक्यावर तुळस घेतलेली महिला, वेणेकरी, टाळकरी तसेच पखवाज वादकांनी पालखी रथाभोवती प्रदक्षिणा घालत रिंगण पूर्ण केले. यानंतर अकलूजच्या मोहिते पाटील आणि बाभुळगावकर यांच्या मानाच्या अश्वांनी पालखी रथाभोवती वेगाने धावत पारंपरिक गोल रिंगण पूर्ण केले. मानाच्या अश्वांचे रिंगण सुरू होताच उपस्थित भाविकांनी तुकोबारायांचा जयघोष सुरू केला. रिंगण पूर्ण झाल्यानंतर अश्वांच्या पायाखालची पवित्र धूळ आपल्या भाळी लावण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर श्रद्धा, भक्ती आणि समाधानाचा भाव दिसून येत होता. यंदाच्या बेलवाडीतील रिंगण सोहळ्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग. पालखी सोहळा सुरू झाल्यापासून अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळत आहेत. नियमित बंदोबस्ताच्या कामातून येणारा ताण काही काळ बाजूला ठेवत त्यांनी रिंगणात धाव घेत पालखी भोवती प्रदक्षिणा पूर्ण केली. याच दरम्यान पोलिसांनी वारकऱ्यांसोबत टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरला आणि फुगडी खेळण्याचाही आनंद घेतला. पोलीस आणि वारकरी एकाच भक्तिरंगात रंगून गेल्याचे दृश्य उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. शिस्तबद्ध नियोजन, भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि वारकऱ्यांच्या भक्तिभावामुळे बेलवाडीतील गोल रिंगण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.